कांद्याचा प्रश्न 3-4 जिल्ह्यात फार महत्त्वाचा आहे. त्याने तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला उत्तर मिळालं. जय श्रीराम. त्यामुळे महाराष्ट्राला कळालं शेतकऱ्यांकडे बघण्याची त्यांची प्रवृत्ती काय आहे. त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांसाठी घेतली. त्याचं धाडस आहे ते. ज्यावेळी बॅगांमध्ये वजन होतं त्यावेळेस तपासल्या नाही, हलक्या बॅग तपासण्याचं नाटक तरी केलं. अनेक वेळा माझी गाडी अडवली आहे आणि मी पोलिसांना गाडी तपासू दिली आहे. 4 जूनला जेव्हा निकाल येईल त्यावेळी निकाल बघून काय निर्णय घ्यायचा यासाठी गटप्रयत्न करेल. निकाल बघून पळापळ होणारच. भुजबळांना निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने येणार याचा नेहमी अंदाज असतो. मला काही माहिती नाही ते आजारी आहेत का हे पण माहीत नाही. भुजबळ हे नाराज आहे हे ऐकून आहे. माझा कोणाशीच संपर्क नाही. भारतीय जनता पक्षाला 2 पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही आहे. जेवढे पक्ष घेतोय तेवढा जनाधार कमी होणार आहे. 4 जूनला निकाल येईल त्यावेळेस महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे समोर येईल. बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड उद्धव ठाकरेच आहे. राज ठाकरेंचा वेगवेगळा वापर होतो त्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. बरोबर आहे. 4 जूनला निकाल आल्यानंतर माहितीत पळापळ सुरू होईल. 4 जूनला निकाल आल्यानंतर महाराष्ट्राचा काय निकाल येतो यानंतर जनता कौल ठरवेल. त्यानंतर शरद पवारांची भेट घेतली आहे आणि सह्याद्रीला भेटलो, अभिमानाची बाब आहे अशा स्वरूपात. मात्र विरोधक त्याच्यावर टीका करताय, पोटदुखी झाली असंही म्हणतात. कांद्याचा प्रश्न 3-4 जिल्ह्यात फार महत्वाचा आहे आणि त्याने त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडायचं काम केलं आणि त्याला उत्तर काय तर जय श्रीराम. त्यामुळं महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे. यांना कशाचंच उत्तर देता नाही आलं की जय श्रीरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही. आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्या वतीनं घेतलेली आहे आणि त्याचं धाडस आहे, त्याचं कौतुक आहे. बरोबर आहे. छगन भुजबळ साहेबांना नेहमीच जनतेचा कौल कुठल्या बाजूने जाणार याचा आधीच अंदाज येतो आणि त्यामुळं त्यांनी हे सुतोवाच केले असं मला वाटतं. बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार हे कुठल्याही प्रचार दौऱ्यांमध्ये दिसले नाही. विशेषतः आता उत्तर महाराष्ट्रावरून आरोप करण्यात आले होते, त्यामध्ये पैसे होते. कालच्या दिवशी मुख्यमंत्री नाशिकलाच आले, मात्र त्यांच्या बॅगा यावेळेला तपासण्यात आल्या. असं आहे की ज्यावेळी बॅगात वजन होतं त्यावेळी तपासल्या नाही, हलक्या बॅगा तपासल्या. ठीक आहे, तपासण्याचं नाटक तरी केलं, काही हरकत नाही. पण आपल्याला कधी असा अनुभव आलाय का तुमच्या कधी बॅगा तपासण्यात? हो, अनेक वेळेला. आणि मी मुद्दामून पोलिसांनी रस्त्यावर गाड्या थांबवल्या त्यांना तपासायला देतो, कारण शेवटी त्यांची ते ड्युटी करतात. आपल्या सगळ्याच गोष्टी ज्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये अपेक्षित आहेत त्या सगळ्या राजकीय नेत्यांनी पाळल्याच पाहिजेत. ठाकरे नावाचा ब्रँड सोबत असतो, मात्र इतर सर्व काळामध्ये जर बघितलं तर तो ठाकरे नावाचा ब्रँड बरोबर नव्हता. राज ठाकरेंच्या नावाने तो घेण्यात आलाय, त्याचा काही इम्पॅक्ट होईल असं वाटतंय का? नाही, बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड उद्धव ठाकरेच. दुसऱ्या कुणाच्या बाबतीत तेवढी ब्रँड व्हॅल्यू येणार नाही जेवढी आज उद्धव ठाकरेंना आहे. राज ठाकरे एक सेलिब्रिटी म्हणून वापरले जातात. आता राज ठाकरेंचे वेगवेगळे वापर होतात, त्यामुळं आपण त्याचं न बोललेलं बरं. मात्र एक वोट बँक साठी सगळं केलं जायचं, मात्र आम्ही तसं केलं नाही. आम्ही संपूर्ण जाती धर्माचा विचार करतो. मला वाटत नाही की तसं आहे. देशाचं बजेट हे देशाचं बजेट असतं आणि त्यात कुठल्याही जाती धर्माच्या बद्दल काही विशेष केलेलं नसतं. काही घटकांना मदत करण्याची भूमिका असते. महाराष्ट्रातही बजेट मांडताना अशाच भूमिका प्रत्येकाच्या असतात. त्याच्यात राजकारण बजेट मांडताना कधी होतं असं मला वाटत नाही. आज काय झालंय की त्यांना काहीच लोक प्रतिसाद देत नाहीत आणि त्या भीतीपोटी अशा काहीतरी लोकांच्या भूमिका आता शेवटचे टप्पे 2 राहिले त्यात घेत आहेत. ते खून जे झाले ते ठाकरेंच्या मुळे झालेले आहेत. काय झाले? 100 कोटी रुपये यायचे भिडेंकडून आणि ते उद्धव ठाकरेंना द्यायचं असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. घाटकोपरची दुर्घटना झाली, होल्डिंग त्याच्यातले पैसे उद्धव ठाकरेंना द्यायचे असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी. मूळ प्रश्न जो आहे ते एवढं मोठं होल्डिंग बेकायदेशीर होतं. महानगरपालिका काय उद्धव ठाकरेंच्या ताब्यात नाही आहे. ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी हे होल्डिंग कसं तिथं ठेवून दिलं, टिकवलं आणि त्याला परवानगी देण्यापासून आतापर्यंत ते होल्डिंग का तिथं राहिलं, हा मूळ प्रश्न आहे.
आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम ते नेहमीच करतात. या देशात हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रश्न मोठा तयार झाला की वेगळ्याच काही गोष्टी बोलायच्या, विरोधकांच्यावर आरोप करत हिंडायचं, म्हणजे मूळ प्रश्नाला कव्हरेज कमी मिळतं. आजारी असल्याचं कारण सांगितलं जात आहे. आपल्यापर्यंत काही माहिती आहे? संपर्क आहे का? नाही, मला काही माहिती नाही. ते आजारी आहेत का नाहीत याची मला माहिती नाही. ज्या ज्या वेळेला अजित पवार असं नाराज काही आहेत, छगन भुजबळ नाराज आहेत, अजित पवार नाराज आहेत. भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकत आहे. बाकीचे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही. काही संपर्कात वगैरे आहेत का? नाही हो, माझ्या तोंड संपर्क आहे, माझ्याशी कोणाचा मात्र संपर्क ज्या ज्या वेळेला अजित पवार असं काही काळासाठी अज्ञातवासात जातात किंवा संपर्काच्या बाहेर असतात, अचानक आजारी झाल्याचं सांगतात, त्याच्यानंतर महिनाभराने 15 दिवसांनी काहीतरी राजकीय भूकंप होतो. या वेळेला काही तसा घडेल असा आपल्याला अंदाज वाटतो का, किंवा काही वेगळं घडेल असं शक्यता आहे का? एक पहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी अज्ञातवासात गेलं त्याची एवढी चर्चा करण्याची गरज नाही. प्रायव्हसीची गरज असते. इतका काळ प्रचार केल्यानंतर 2-3 दिवस कोणी सुट्टी घेतली तर त्याच्याविषयी एवढं अखंड तांडव करणं योग्य असं मला वाटत पण नाही. इतर नेतेही प्रचारात होते, ते असं काही त्यांचा चॉईस आहे ना, प्रत्येकाला चॉईस आहे कुठं जाऊन प्रचार करायचा, कुठला प्रचार टाळायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. त्याला आपण कंपल्शन का करताय? उद्धव ठाकरे काय म्हणतात? उद्धव ठाकरे असं म्हणाले की 4 जून नंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत आणि महाराष्ट्राचं सरकार देखील जाईल, असा दावा आहे त्यांचा. बरोबर आहे ना. आता पुढं काय, पुढचा प्रश्न काय? तुमचा काही वेगळा दावा आहे का, किंवा काय त्याच्याबद्दल काही? नाही, माझा दावा असा आहे की 4 जूनला मतमोजणी झाल्यानंतर महायुतीत पळापळी सुरू होईल. आता त्याची परिणती सरकार पडण्यात होणार का आणखीन कशात होणार हा पुढचा प्रश्न आहे. पण 4 जूनला नक्कीच निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल लक्षात घेऊन लोक पुढच्या दिशा ठरवतील असा मला विश्वास आहे. 4 जून नंतर अजित पवार गट पुन्हा जर परत यायचं म्हटलं स्वगृही येण्याचं तर काय भूमिका? असं आहे की आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण मुलं आता पुढे आलेली आहेत, नवीन चेहरे पुढे आलेले आहेत आणि जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले आहेत तेही आज सक्षमपणाने नेतृत्व त्या भागात करतायत. त्यामुळे सिलेक्टिव्हली त्याचा विचार त्या भागातल्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा विनिमय करून आम्हाला करावं लागेल. आम्ही सगळे आउटराईट रिजेक्ट करत नाही, पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आमचा जास्त राहील.